आणि आता बातमी आहे सोन्याच्या संदर्भात। सोन्याच्या भावात आज 1300 रुपयांची तर चांदीच्या भावात 3000 रुपयांची घसरण झाली। अक्षय तृतीयेच्या पूर्वी सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्यानं ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसापासून सोन्या आणि चांदीच्या भावात सतत चढउतार कायम आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती अजूनही सोन्या चांदीच्या भावात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज असताना आज मात्र सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून सोन्याच्या दरात 1300 रुपयांची तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची घसरण झाली आहे। अक्षय तृतीयेच्या पूर्वीच करत ही घसरण झाल्याने आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती ग्राहकांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सोनेतज्ञ दिनेश टेमकर सर आहेत। सर, काय सांगणार? खरं तर अक्षय तृतीयेपूर्वी जे आहे सोन्या चांदीमध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळते आहे, कुठेतरी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती ग्राहकांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे। हो सर, जर बघितलं तर जागतिक स्तरावर जो आहे जागतिक स्तरावर आता क्रूड ऑइलचे जे आहे ते तेलाचे दर महागल्या कारणाने सोन्यामध्ये थोडीशी घसरण आपल्याला बघायला मिळते। आणि अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे की जसं की ग्राहकांचा जो कल सोन्याकडे वळलेला आहे की बुकिंग वगैरे करून ठेवतात अक्षय तृतीयेसाठी, तर हा एक मोठा दिलासा म्हणता येईल की येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना हा जो कमी झालेला जो भाव आहे त्या भावामध्ये बुकिंग करता येईल आणि त्या दिवशी खरेदीसुद्धा करता येईल। तर हा एक मोठा दिलासा ग्राहकांसाठी मिळणार आहे। निश्चितच खरं तर युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही जागतिक घडामोडी सुरू आहेत यामध्ये अनेक चर्चा ज्या आहेत त्या दोन देशांमध्ये सुरू आहेत। कुठेतरी युद्धात सकारात्मक चर्चा झाली तर सोन्या आणि चांदीचे भाव हे अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काय वाटतं, काय नेमकी परिस्थिती राहील आगामी काळात? हो, जर ही युद्धजन्य परिस्थिती ज्यावेळेस स्थिर होईल त्यावेळेस स्थिर झाल्यानंतर सोन्याचे भाव हे नक्कीच वाढतील, कारण जागतिक स्तरावर आता कुठंतरी युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। तर आता तरी सोन्याच्या भावामध्ये थोडीशी घसरण आपल्याला बघायला मिळते, पण येणाऱ्या काळामध्ये सोनं हे नक्कीच वाढेल सर। साधारणतः किती भाव होऊ शकतात येणाऱ्या काळात? येणाऱ्या काळामध्ये आपण सांगू शकत नाही, कारण सोन्यामध्ये आपल्याला खूप मोठी घसरण ही बघायला मिळालेली आहे। तर येणाऱ्या काळामध्ये सोनं हे जवळपास 1,70,000 किंवा 1,80,000च्या घरामध्ये जाऊ शकतं असा एक अंदाज पण आहे। आणि ते सांगता पण येत नाही की किती त्यामध्ये वाढ होईल, पण आता तरी सध्या भाव स्थिर आहेत। आणि आता आगामी काळात येणारा जे अक्षय तृतीयासारखा जो सण आहे जो 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यासाठी ग्राहकांना हा एक मोठा दिलासाच म्हणता येईल की भावामध्ये जी घसरण झाली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणजे हे एक चांगलंच आहे भावामध्ये। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।